या ठिकाणी जिल्हा उपनिबंधक सातारा या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन आम्ही सर्व सभासद मी काकासो उर्फ संजय शिवराम चव्हाण, बापूसाहेब लांडगे, दशरथ पवार, अशोक पाटील, चंद्रकांत पवार, विलास नलवडे, जयवंत पवार, संजय चव्हाण, राहुल देशमुख, किरण चौरे, अमृत हिंदूराव जाधव या ठिकाणी आम्ही कराड अर्बन या म्हणजे जिल्हा उपनिबंधक या ठिकाणी आम्ही बरेचसे निवेदन दिले होते। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे यांनी आतापर्यंत आम्हाला लेखी आश्वासन कळवलेलं नाहीये। पहिला मुद्दा, मी दिनांक 19/6 रोजी सभासद या नात्याने खाजामेया या तक्रारदारांची मी तक्रार दिली होती। त्या ठिकाणी कोणतीही प्रकारची तक्रार आणि अर्बन कोऑपरेटिव्ह यांनी 12/7/2000 यांनी आमचे पत्र नाकारलं। त्या ठिकाणी कोणतेही म्हणजे लेखी स्वरूपात धमकी दाखवण्याचा प्रयत्न केले त्यांनी। त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर ठाणे या ठिकाणी 420 अंतर्गत कर्म कृष्णा कोयना बँक अर्बन बँके या ठिकाणी निबंधक यांच्या कार्यालयावर गुन्हा नोंद झालेला आहे। 14/6 हे वरिष्ठ न्यायालयाने चौकशी दिलेली आहे। त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळभीड या ठिकाणी बी सुद्धा 18/6/2019 रोजी गुन्हा नोंद झालेला अर्बन हे बँकेच्यावर। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस स्टेशन 31/3/2013 रोजी या अंतर्गत 420च्या गुन्हा अंतर्गत या सर्व संचालकावर गुन्हा नोंद झालेला आहे। खाजामे यांना 17/7/2023 रोजी अर्ज दिला होता। त्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रकारची तक्रार येऊन सुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही आहे। कराड प्रथम न्यायालयानं उगले ग्लास यांची बी तक्रार आहे न्यायालयात। घटना क्रमांक निवडणूक या अपेक्षित घेताना 28/5/2024 रोजी सुद्धा त्यांनी नियमबाह्य म्हणजे निवडणूक घेतलेले आहेत। कराड अर्बन कोऑपरेटिव्ह यांनी आरबीआयने 13 लाख या ठिकाणी त्यांना दंड ठोठावलेला आहे। सभासद अंधारात ठेवून सुद्धा त्यांनी निवडणूक लावलेली आहे। आता सुद्धा 28/7/24 या रोजी त्यांनी सभासद वार्षिक मीटिंग ठेवलेलं आहे। एवढ्या मोठ्या पावसात कोणी सभासद येऊ नये म्हणून त्या ठिकाणी अंधारा म्हणजे पाऊस काळ चालू आहे। त्याच ठिकाणी अनेक सभासद 82,000च्या वर सभासद आहेत। या ठिकाणी येणार कसे? त्या ठिकाणी अनेक तक्रारी आहेत। त्या ठिकाणी जर त्यांनी वार्षिक सभा जर घेण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी मोठं आंदोलन करण्याचा इशारा आम्ही निबंधकांना यांना देणार आहे। आज याची दखल निबंधक यांनी साहेबांनी घ्यावं ही विनंती आहे जिल्हा उपनिबंधक। तुमची मेन मागणी काय? मेन मागणी म्हणजे सभासदांना बँक एवढ्या मोठ्या प्रकारमध्ये चालू आहे त्या ठिकाणी कुठल्याही सभासदांना ठेवीदार किंवा कर्जदार या लोकांना धक्का होऊ नये। अनेक बँका या माध्यमातून बुडालेल्या आहेत। ठेवीदारांना काही सुद्धा मिळालं नाही आतापर्यंत। ह्या बँकेची अवस्था अशी होऊ नये ही आमची पहिली विनंती आहे। सभासदांना अंधारात ठेवलं जाते? सभासदांना अंधारात ठेवूनच हे काम चालू आहे। त्यांच्याच कुटुंबातली संचालक वगैरे आहेत आतापर्यंत। दुसरी सभासद निवडणूक प्रक्रिया त्यांनी राबवलेली नाहीये। आता तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं आहे की या सभासदांच्या कोणत्याही ठेवीला धक्का न लागता कुठली बँक बुडू नये या हिशोबाने आम्ही सर्व सभासद या ठिकाणी करत आहोत, प्रयत्न करत आहोत। जिल्हा उपनिबंधकांनी यांनी सखोल चौकशी करावी आमची ही प्रथम मागणी आहे। कराड अर्बन बँकेचे हे जे चालू आहे या ठिकाणी जिल्हा उपनिबंधक सातारा यांनी आणि न्यायालयीन चौकशी व्हावी आमची ही पहिली मागणी।